तर बघू शकते त्या 10:15 वाजले. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गाईज. तर तुम्हाला बोललेलो की ह्या महिन्यामध्ये आपल्या भरपूर ब्लॉग येणार. सो त्यातलाच हा दुसरा ब्लॉग आहे महिन्यातला, जानेवारी महिन्यातला 2026चा दुसरा ब्लॉग. सो आज आपण भरपूर दिवसांत आपल्या फॅमिलीबरोबर चाललो आहे जरा फिरायला बाहेर. तर विरारला चाललो आहे. विरारला एक्झॅक्ट लोकेशन नाही माहीत, बघू आता कुठे जायचं. बाकी चला ओके गाईस. तर जस्ट आत्ताच नाश्ता वगैरे करून झाला. इथं जरा थांबलेलो आपण जरा नाश्ता करायला. हे बघा मॉम हाय कर आई. सो नाश्ता वगैरे तर झालेला आहे आणि आता जरा निघतो मस्त वेगळे. सकाळचे आता किती वाजलेत, 10 वाजलेत आणि मस्त ऊन वगैरे पण आहे, थंड वातावरण पण आहे. स्वतः निघालो आहे. चला आता कुठे जायचं आहे पण विरारमध्ये? द्वारकाधीश. तर द्वारकाधीश मंदिरला जायचं आहे विरारच्या. सो चला आता निघूयात पटापट, तसं काय टाईम घालवायचा नाही. चला लेट्स गो. तर बघू शकता इथं 10:15 वाजलेत आणि इथं पार्किंगच्या इथं पोचलेलो आहे. गाड्या पण भरपूर आहेत, भरपूर जण आले आज पण. आणि इथं आपली गाडी लावली आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर आज रविवार पण आहे ना, त्यामुळे पब्लिक भरपूर आहे. पण ठीक आहे, आता जाऊ त्या साईडला चालत आणि मग दर्शन वगैरे घेऊ आणि मग तुम्हाला पण दाखवतो तिकडं कसं आहे. द्वारकाधीश मंदिर केलं विरारला. चला जाऊन बघू. पब्लिक पण तशी भरपूर आले, बघू शकता समोर लाईन पण चांगलीच लागले. एक नंबर, सुंदर, एक नंबर. गाईस तर ॲक्च्युली कसं आहे, हा ब्लॉग आहे ना हा मोठा झाला असता, पण कसं आहे एक्झॅक्ट आपल्याला माहीत नाही आपल्याला कुठं कुठं अजून जायचं आहे. सगळ्यात पहिले तर आलं होतं द्वारकाधीशला. मस्त वाटते हे बघा. आता बघू ह्याच्यानंतर परत कुठं दुसरीकडे प्लॅन झाला तिकडं पण जाऊ. हाय. सो आता सगळ्या चपला वगैरे काढलेल्या आहेत आणि तिकडं ठेवायला गेलतो इकडं. आणि आता चाललं दर्शनाला. तसं भरपूर जण आलेत आज, गर्दी बघू शकता. अजून जवळ पण दाखवतो. आणि आय थिंक असं मला वाटतं आत्ताच नवीन झालेलं आहे विरारमध्ये, कारण की ह्याच्या अगोदर कोणाचं असं दिसलं नव्हतं. हां मॉम, नवीन झालं ना? कधी? अच्छा, हा आत्ताच नवीन झालं आहे. तर लवकरात लवकर या तुम्ही पण, मस्त दर्शन वगैरे करून घ्या. गाईस तर बघू शकता भरपूर पब्लिक पण आले. ॲक्च्युली आमचा पण कालच प्लॅन ठरला लगेच निघालो. बोललो चला आता विरारला जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. द्वारकाधीश मंदिर वगैरे नवीन म्हणलंय.
लगेच प्लॅन बनवून आलो. आता बघू पुढं काय करायचं आहे प्लॅन. पप्पांवर दे का पप्पा. आता हे जसं बोलतील तसं जाऊ. पुढं जे काय करू ते मला समजेलच. बाकी बांधकामाचा विषय बोलला तर एकदम टॉपचं काम केलं आहे. बघू शकता तुम्ही. ओके गाईस, तर फायनली दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. एवढं राहतो बा तिकडे. एकटाच पुढं आला. हा छान आहे मंदिर. आज वातावरण पण मस्त आहे. जास्त ऊन नाही. हो, म्हणून जरा फिरायला मजा आली. आता पुढचा प्लॅन कुठे आहे काय माहिती तर बघू. आता नाश्ता हो, जेवणाचा अजून टाईम आहे. जेवायला जाम टाईम आहे. आता बघू काहीतरी फिरू. हां, नंतर मग घरीच जाऊ डायरेक्ट. डायरेक्ट घरी. जेवायला मला वाटतं भिवंडी मंदिर आणि तिकडे विमान चाललं आहे. तर जरा एक चांगला फोटो काढतो थंबनेलसाठी आणि मग बघू पुढं काय करायचं. त्यांचा पण फोटोशूटच चालू आहे. चला, इथं मंदिर आहे आणि इथं असा मस्त व्ह्यू. आणि ह्या साईडला लहानपणासाठी आय थिंक पालणे वगैरे पण आहेत थोडेसे. हे बघा, बाकी इकडचा व्ह्यू पण एक नंबर आहे. आणि गाईस ह्या साईडला द्वारकाधीश मंदिर आहे आणि त्या साईडला जो डोंगर बघता ना, थांबा झूम करून दाखवतो. हा बघा, हा जो डोंगर आहे ना, हा आहे जीवदानी आईचा. आणि तिकडचं आपलं मंदिर वगैरे आहे. सो इथून दिसत नाही. त्याचं रिझन म्हणजे त्या साईडला मंदिर आहे, तो अपोजिट साईडला आणि मंदिर हे द्वारकाधीश मंदिर केलं आहे. बाकी एक नंबर आहे, म्हणून बोलतोय तुम्ही पण या. आणि कसं माहिती काय, असं काय टेन्शन नाही. आता रविवारी आलेलो तेव्हा पण पब्लिक नॉर्मल होती, अशी काय ओव्हर पब्लिक नव्हती. आणि बाकी तिकडं आतमध्ये व्हिडिओ काढायची परवानगी नाही आहे. आणि तसे तिकडं जे पण आहेत सांगणारे का बाबा व्हिडिओ नका काढू, ते पण एकदम टेन्शन आपलीच पब्लिक आहे आणि शांतपणाने सांगतात. म्हणून आतमध्ये जरा व्हिडिओ काढताना आली. बाकी ठीक आहे, तुम्ही या दर्शनाला मस्त. आणि आज ब्लॉगमध्ये एवढी एनर्जी नसेल दिसत, त्याचा रिझन म्हणजे आपल्याला झाले सर्दी. आणि आता थोड्या दिवसात गणपती आहेत 22 तारखेला. तिकडं पण जायचं आहे डोंबिवलीला, शिवसेनेचा गणपती बसतो. सो तिकडचा पण ब्लॉग येईलच. बाकी आता चला निघूया, बघूया पुढं काय करतो. आणि गाईज भरपूर जणं बोलतात की हवा यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे, त्यानंतर ब्लॉगर आहे का, ब्लॉग बिग बनवतो का. तसं भारी वाटतं ऐकून. आणि कसं म्हणजे काय कॉन्फिडन्स पाहिजे ब्लॉग म्हणजे चार लोकांमध्ये ब्लॉग बनवायचा. तर आता तो कॉन्फिडन्स तर आला मला. बाकी अजून मी मेहनत करतो आहे की अजून चांगले ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचवायचे, ब्लॉग बनवायचे. आणि आता एडिटिंग स्किल पण जरा सुधारली मी माझी. तर असंच बरं वाटतं. आणि तुम्ही पण अजून ह्या ब्लॉगला अजून जे पण ब्लॉग येतील पुढं गणपतीचे वगैरे जेवढे पण येतील. अजून एक आपल्याला फेब्रुवारीमध्ये पण जायचं आहे, फेब्रुवारी स्टार्टला. त्याचा कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे सगळा मी नंतर सांगेन तुम्हाला. कारण की तिकडं पण आपले 2-3 ब्लॉग होतीलच असं आहे. बाकी ब्लॉग आता येतीलच. चांगला शेअर वगैरे करा आणि सबस्क्राईब वगैरे करा, म्हणजे पब्लिक डायरेक्ट बोलली पाहिजे का भाई बिग फॅन, आम्ही पण सबस्क्राईब करतो. सो असं आहे. बाकी आता इथून दर्शन वगैरे तर घेतलं आणि पुढचा आता प्लॅन वगैरे बघू कुठं चाललो आपण, काय करायचं आहे सगळं नेक्स्ट तुम्हाला बघायला भेटेल. चला आता निघूयात, लेट्स गो. प्रसाद वगैरे पण आलेला आहे. ओके गाईस, तर आता निघतो आहे दुसरीकडं. आता जर प्लॅन अजून काय फिक्स नाही, कारण की इथं 11 वाजलेत. आणि कसं आहे माहिती काय, विरारला जायला घरी, विरारवरनं आपल्या भिवंडीला जायला लागतात इथून तसा 1.5 तास 1 तास लागतो.
पण हे आहे ना, खड्डे एवढे आहेत ना, त्यामुळे 2 तास तरी लागतात, 2-2.5 तास. सो आता इथून घरी जायलाच आपल्याला 1:30-2 वाजतील जर भिवंडीला गेलो तर. म्हणून आता प्लॅनमध्ये कधीही चेंज होऊ शकतो. कदाचित आपण आता घरी पण जाऊ शकतो, कारण की संध्याकाळी परत जर बाहेर जायचं आहे. सो जर आपण घरी गेलो तर ब्लॉगला इथेच एंड करू, घरी पोचता. नाहीतर बघू कुठे चाललो. चला. तुम्ही अजून गेले तर तिथे गेले. ओके गाईज, तर फायनली घरी पोचलेलो आहे. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही पोचलो 3 वाजता दुपारचे. सो पोचला केला थोडासा आराम आणि मग बसलो जरा ब्लॉगच्या एडिटिंग करायला. सो चला, तर ह्या ब्लॉगला मी तेच एंड करतो. कसा वाटला हा तुम्हाला आजचा विरारचा द्वारकाधीशचा ब्लॉग? जर आवडला असेल तर लाईक करा, ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.